अकोले तालुक्यातील रुंबोडी शिवारात अवैध दारू वाहतूक करणारी गाडी पकडून ग्रामस्थांनी अकोले पोलिसांच्या हवाली केली आहे। अकोले तालुक्यातील रुंबोडी शिवारात गुरुदत्त पेट्रोल पंपासमोर MH14 DX 8853 या क्रमांकाची बोलेरो गाडी उभी असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर सजग ग्रामस्थांनी गाडीची पाहणी केली असता तिच्यात अवैध देशी दारूचे बॉक्स सापडले आहेत। या संदर्भात सरपंच आणि पोलीस पाटील यांना कळवून गाडी आणि संशयित 2 व्यक्तींना अकोले पोलिसांच्या हवाली करण्यात आले। अकोले पोलिसांनी बोलेरो गाडी आणि देशी दारूचे 19 बॉक्स सुमारे 65,000 रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर या प्रकरणी सचिन सुदाम जाधव वय 30 वर्ष आणि आशुतोष बाळू गुंजाळ वय 25 वर्ष या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सजग ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अवैध दारू पकडली आहे। दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक कशी काय होते? पोलिसांचा यावर कोणताच अंकुश का नाही? सजग नागरिकांच्या जागृतीने गुन्हा उघड होतो, पण पोलिसांचं अपयश नेहमीच पांघरलं जातं। या घटनेनंतर पोलीस खात्याच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। पोलिसांपेक्षा वेगवान हालचाल करत रुंबोडी शिवारातील सजग ग्रामस्थांनी धाडसानं कारवाई करत दारूने भरलेली बोलेरो गाडी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे। रुंबोडी शिवारामध्ये गुरुदत्त पेट्रोल पंपासमोर एक बोलेरो गाडी सायंकाळी 6 वाजता उभी होती आणि ती उभी असताना आमचे संग्राम मालुंजकर सर यांच्या कांद्याच्या चाळीसमोर ती गाडी उभी असताना त्यांनी आम्हाला फोन केला की शेताच्या कडेला रस्त्याच्या कडेला उभी होती। मला सरपंच म्हणून त्यांनी मलाही पहिला फोन केला, पोलीस पाटलांनाही फोन केला की अशा ठिकाणी अशी गाडी या ठिकाणी बोलेरो गाडी उभी आहे, तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी या। मग आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आलो, ग्रामस्थही आले, सर्व आले, मीडियावाले आले, पोलिसांनाही आम्ही कॉन्टॅक्ट केला, तेही त्या क्षणी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या गाडीमध्ये अवैध दारूचे बॉक्स आम्हाला त्या ठिकाणी आढळण्यात आले। म्हणून आम्ही त्या क्षणी पंचनामा करून घेतला। पंचनामा केल्यानंतर ठिकठिकाणी फोनही लावले आणि ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला जमा केली आणि जी अवैध दारू आहे ती दारू मला वाटतं 60 का 70 हजार रुपयाची दारू त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही ती पकडली आणि पोलिसांनी तो माल त्या ठिकाणी जप्तही करून टाकला। मला एक विनंती आहे प्रशासनाला की हे कुणी गाडी मालक जे कोणी असतील किंवा जे अवैध धंदे करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कडक आणि कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी मी विनंती प्रशासनाला करतो।